मित्रांनो, परत्या पाण्यामध्ये व्हिडिओ बनाचा मुद्दा असा आहे की मला एक सांगा, तुम्ही कोणतेही महान पुरुष असले तर यार आपल्याला काय अधिकार आहे त्यांचा म्हणजे अपमान करायचा? त्या महान पुरुषांना आपल्याला कधी काही म्हणजे विजा पोहोचली का? कधी आपल्याला ते म्हणजे आता होऊन गेले, कधी भूत बनून आपल्या स्वप्नात आले की किंवा मग आपल्याला काही त्यांना काही आपलं काही वाईट केलं का त्यांना? मग आपण काय म्हणून यार म्हणजे त्यांचं म्हणजे विटंबना करतो? हे कुठं पण त्याचे स्मारक बनलेले, मोठे मोठे पुतळे बनलेले, मग आपण त्यांचे कुठं काही नसलं कधी तर अचानक जायचं, काय चपलाचा हार टाकायचा, विटंबना करायची अशी घाणेडी. कोणी जास्तच क्रूर असलं कधी तर ते त्यांचं डायरेक्ट पुतळ्याचं म्हणजे मुंडकं गिंडकं तोडून हात तोडण. म्हणजे काय मित्र होय, काय मानसस्थिती म्हणजे आपल्या देशामध्ये असं काय चाललंय? म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुणून कुणं असं घडतच राहतं ही घटना. पेपरात वाचा, बातम्यात वाचा, लोक जागोजागी आहेच. आज पेपराला एक बातमी होतीच एका थोर माणसांची म्हणजे विटंबना झाली म्हणून त्यांच्या पुतळ्याची. म्हणजे काय करता यार मित्र असे? काय भेटतं काय याच्यापासून? याच्यापासून तर नुकसानाचे. आपल्यामध्ये आणखीन जातीवाद पसरतो. आता तो कोणत्या व्यक्तीने केला? एखाद्या हिंदूनं मुसलमानाचा केला असन, झालं का हिंदू मुस्लिम जातीवाद? एखाद्या मुसलमानाने हिंदू बद्दल केला असेल तर झाला का हिंदू मुस्लिम जातीवाद? म्हणजे पहिलं पाहते कोणत्या कास्टनं केलंय त्याला टार्गेट, मग त्याला घाण समजायचं, त्याला शिवीगाळी करायची, त्यांच्या काही माणसाला पकडायचं, मारायचं, त्यांना बी तसंच साजा द्यायची. म्हणजे असे चालूच राहणार का आता? या असं काय अर्थ आहे बरं त्याच्यामध्ये? काय आहे का अर्थ त्याच्यामध्ये? म्हणजे आपल्याला प्रगती करायची, पुढे जायचं, आपला देश पुढे न्यायचा, आपल्याला काय याच्यातच गुटफाळून राहायचं? म्हणजे आज करून आपल्या लेकरा बाळावर बी तेच परिणाम. यार चुकीचं आहे मित्र. मला नाही पटलं राव. मी सतत सांगत राहतो या असं नाका करायचं राव. यानं आपल्या देशाचं म्हणजे नाव खराब होतं. भांडणं झगडे आमके धमके. आणि महान पुरुषानं काय बिघडलं यार आपलं? त्यानं काय केलं बिचाऱ्यानं आपलं? मला सांगा तुम्ही, एखादा महान पुरुष कधी कोणाचं वाईट करून गेला का? तो महान पुरुष कशामुळे ठरला? कारण त्यानं काहीतरी चांगलं कार्य केलं म्हणून आज त्याचा मोठा भारी पुतळा उभारलेला आहे कुठेतरी. कारण चांगला होता म्हणून. वाईट असता तर कोणी उभा त्याचा पुतळा केला असता का? नाही. मग कशाला विटंबना करायची यार त्या व्यक्तीची? कशाला त्याला बी कधी तोंडाला काळ्या लावायचं, चपलाचा हार टाकायचा किंवा मग त्याला काही तोडफोड करायची? म्हणजे त्याचे जेवढे बी काही ते प्रेक्षक म्हणजे त्याच्यावर प्रेम करणारे व्यक्ती त्यांना वाईट वाटन, मग ते आक्रोश करतील, दंगे फसाद हे ते. मग आपल्या देशामध्ये आणखीन कर्फ्यू फिरफ्यू, मग आणखीन महागाई वाढन, काम धंदे बुडतील, सगळे म्हणजे भविष्याचा पुरा सत्यानाशच ना. मग एक कौरक चालायचं हे कशाला यार? हे असं करू नका मित्रा. माझा हाच एक संदेश आहे तुम्हाला, एक भारतवासी म्हणून. ही परंपरा बंद करा. कोणी असो त्यो, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणूनच मरणार. सगळ्यांचं रक्त लाल आहे आणि देव ह्या पृथ्वीवरच बनलेले, खाली बनलेले, काय वरून नव्हते आले. त्याच्यामुळे ना मित्रा आपण त्यांना देव बनवलेलं आहे. आणि ते कोणी त्यांना आदर मानत असन तर त्याच्या आदराचा अपमान नका करू, त्याच्या मनाशी नका खेळू, त्याच्या भावना नका दुखू. अशी काही घटना घडून जे करून त्याचे म्हणजे त्याला काही हिंसक कारण म्हणजे काही उत्पन्न होईल पुढे चालून. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे तुम्हाला, या बंदूकून असं नका करू मित्रांनो. हे बंद करा ही सिस्टम, कोणत्याही महान पुरुषाची विटंबना करायची. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.